सिद्धांत सरफरे, शुभम जाधव आणि सौरभ घाडगे असे सगळे आपल्या लाडके आपले यूट्यूबर्स एकाच चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. कारण ज्यांना आपण कायम फॉलो करत आलो यूट्यूबवरती, त्यांचे व्हिडिओज लाईक्स करत आलो, त्यांचे व्हिडिओ शेअर करत आलो, त्यांना खूप आपण सगळ्यांनी मिळून प्रेम दिलं, ते आज आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावरती आपण त्यांना 24 जुलै रोजी बघणार आहोत. त्याचबरोबर आपले लाडके अभिनेते देखील आहेत या चित्रपटामध्ये. पुष्कराज चिरपुटकर आणि मनमीत पेम या दोघांना देखील आपण आमंत्रित करूया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पुष्कराज आणि मनमीतसाठी. कारण अर्थात मनमीत असेल, पुष्कराज असेल आणि आपले सगळे युट्यूबर्स असतील, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की नाही म्हणलं तरी कॉमेडीचा तडका या चित्रपटातनं बघायला मिळणार आहे. चित्रपटाचं नाव जरी भूतम भयम असेल तरी सुद्धा ही सगळी मांदियाळी जी भरलेली आहे ही सगळी विनोदवीरांची मांदियाळी आहे. त्यामुळे कॉमेडीचा तडका मात्र आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहे हे निश्चित. आणि हेच नाही तर थोडासा हॉरर देखील इसेन्स या चित्रपटाला लागला आहे. आणि हॉरर इसेन्स म्हणल्यावरती आपण चित्रपटाचं ट्रेलर पाहिलं वरती जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की थोडासा हॉरर पार्ट पण या चित्रपटामध्ये आहे. तर तो काय असणार आहे आणि या सगळ्या आपल्या कलाकारांवर आपण गप्पा तर मारणारच आहोत, परंतु जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात अभिनेत्री छाया कदम यांचं. जोरदार टाळ्या छाया यांसाठी. झी स्टुडिओज प्रस्तुत आणि कायस मुखात क्रिएशन्स निर्मित भूतम भयम या चित्रपटाची संपूर्ण कास्ट आज आपल्यासोबत इथे आपल्या भेटीला आली, आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेली आहे. चित्रपटात काय आहे हे तर आपल्याला त्यांच्याकडनं ऐकायचं आहे, परंतु एवढे सगळे यूट्यूबर्स एकत्र एकाच मंचावरती खरं तर प्रथम असतील. यापूर्वी असतील पण चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या भेटीला ते प्रथम येत आहेत असं वाटतं. त्यामुळे या सगळ्या आपल्या लाडक्या क्रिएटर्सकडनं ऐकायचं आहे की तुमचा अनुभव या चित्रपटातला कसा आहे आणि या चित्रपटाबद्दल थोडंसं आम्हाला सांगावं. नमस्कार. ही एनर्जी आपल्याला नको आहे. आपल्याला कुठली एनर्जी पाहिजे ती जरा सेट करूया. माईक सगळ्यांना माईक सेट केली का? माईक सेट केली. हॅलो हॅलो. हा आला माईक केली का? हा ओके. हॅलो. पिक्चर मध्ये काय ट्रेलर कोणी कोणी बघितलाय? ट्रेलर बघितलेला आहे? हा ट्रेलरच होता, पिक्चर नाहीये. चित्रपटाने हो बोला. चित्रपटाचा ट्रेलर बघितलाय. ओके ओके. एनर्जी आता काय झालं, जस्ट जेवण आलाय वाटतं. दुपारची झोपेची वामगोक्षीची वेळ आहे मित्रा. गोक्षीची वेळ झालेली आहे. त्यामुळे मनमीत काय सांगशील? मी 4च शब्द बोलणार आहे. 4 शब्दात तुम्हाला कळेल. हे कॉमेडी नाही आहे, ह्याच्यावर का लाफ्टर. 4च शब्दात तुम्हाला कळणार आहे की तूफान क्या होता है, आंधी क्या होती है. ऐका. 1 2 3 4. आता हीच एनर्जी मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. 1 2 3 4. उजवा हात वरती पाहिजे सगळ्यांचा. उजवा हात, डावा हात. उजवा हात आहे सगळ्यांना? पाहिजे सगळ्यांना. ओके. आता जो कोणी करणार नाही तो परीक्षेत पास होणार नाही. मी स्वतः पेपर बसणार आहे. 1 2 3 4. गुड गुड. थोडीशी झोप गेलेली आहे. ओके. आता चित्रपट हे आम्ही ऍक्च्युली फिल्मच्या शूटच्या वेळेला करायचो. म्हणजे आमचे भरपूर नाईट शिफ्ट असायच्या आणि आम्हाला फार झोप यायची. त्यामुळे जेव्हा कधी झोप यायची तेव्हा मी फक्त एवढंच म्हणायचो 1 2. हे थांबा, आता लगेच परत नको. 1 2 3 4 बोलायचो आणि आम्ही सगळे नाचायचो. ओके. आता ट्रेलर दाखवला का आपण? आता दाखवलं. आता ट्रेलर दाखवलं तर ट्रेलर, त्यामुळे ट्रेलर मध्ये दिसलंय त्याच्यापेक्षा जास्त काही आम्ही पिक्चर बद्दल सांगणार नाही आहोत. आम्ही जनरल तुम्हाला भेटायला आलोय कारण आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं की भूतम भयम हा चित्रपट आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन तयार केलेला आहे. आज डिरेक्टर आणि प्रोड्युसर्स इथे आता पोहोचू शकलेले नाही आहेत कारण ट्रॅफिक खूप आहे. पण डिरेक्टर असते तर त्यांनी नक्की सांगितलं असतं की ही गोष्ट 7 मित्रांची आहे.
7 मित्रांची ही 7 मित्रांची त्यांच्या मैत्रीची लव्ह स्टोरी आहे आणि एका वेगळ्या प्रकारची हॉरर कॉमेडी आहे. म्हणजे अशी हॉरर कॉमेडी ज्याच्यात आमचं हॉरर बघून तुम्हाला हसायला येईल आणि कॉमेडी बघून भीती वाटेल. त्यामुळे ही एक्सपिरियन्स करायला तुम्ही जाच आणि आय एम शुअर तुम्हाला मैत्रीची नवीन व्याख्या नक्की कळेल. छायाताईंकडनं मला जाणून घ्यायचं की तुमचा एक्झॅक्टली याच्यामध्ये काय रोल असणार आहे आणि हॉररमध्ये आहात का कॉमेडीमध्ये आहात का हॉरर कॉमेडीमध्ये आहात? मी या 7 मित्रांची एक मैत्रीण आहे वा आणि वा. कुणी माझ्या प्रेमात पडावं असं माझं रूप आहे. क्या बात. नो डाऊट. म्हणजे सुंदर वरचं रूप. सुंदर केस, माझी नख आणि सगळंच ते डोळे तर आहा. खूप मेहनत घेतली आहे. म्हणजे माझ्या मेकअप आर्टिस्टनी आणि हेअर टीमने. आता जसे हे प्रेमात पडले तसं प्रेक्षकांनी प्रेमात पडलं पाहिजे त्यांनी नक्कीच. वरती दिसते ना सुंदर रूप त्यांचं, त्यांनी आम्हाला मुठीत घेतलेलं आहे, त्यामुळे आम्ही एकमेकांना मिठी मारली. म्हणजे यांच्या मैत्रीचं मूळ कारण मी आहे. मला एकच विचारायचं आहे की त्याच्यामध्ये कदाचित तुमचा रोल असा असेल की तुम्हाला बघून लोक घाबरतील की काय, परंतु या सगळ्यांनीच तुम्हाला घाबरवलंय का चित्रपटात, ज्या प्रकारे आता त्यांनी सगळ्यांनी कल्ला केला? येस. घाबरवलं नाही खरं तर या सगळ्या मुलांनी त्यांच्या प्रेमात पडले मला. क्या बात आहे. चला आपल्या सगळ्या आता या लाडक्या युट्यूबर्स कडनं पण ऐकायचं आहे आपल्याला की तुमचा अनुभव कसा आहे या चित्रपटाबद्दलचा, तुमचं काय काय काम आहे याच्यामध्ये? आम्ही सगळे जे छायाताई म्हणजे बेसिकली तुम्ही जे ट्रेलरमध्ये बघितलं प्रत्येकाचं कॅरेक्टर आहे. हॉरर कॉमेडी सगळ्या याबद्दल बोललं जातं की हॉरर आहे कॉमेडी, पण मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये खूप सारा सस्पेन्स, थ्रिलर, ॲक्शन, रोमॅन्टिक सिक्वेन्सेस, मैत्रीतल्या गोष्टी, डान्स, अशा अनेक गोष्टींनी पॉवर पॅक्ड हा सिनेमा आहे. स्पेसिफिकली माझ्या कॅरेक्टरबद्दल म्हटलं तर माझ्या कॅरेक्टरचं नाव रील आहे आणि यात मी तुम्हाला माझं कॅरेक्टर अनेक कॅरेक्टर्समध्ये तुम्हाला दिसणार आहे. अशा पद्धतीचं काहीतरी माझं काम आणि याच्यामध्ये असणार आहे. कॉमेडी साईड आहेच आहे, बट जे ओव्हरऑल स्टोरी आहे त्यामध्ये हे सगळे 7 मित्र कशा पद्धतीने रिॲक्ट करतात आणि त्या एका वेगळ्या जगात जातात आणि त्या जगात तो सिनेमॅटिक एक्सपिरियन्स तुम्हालाही मिळणार आहे थिएटरमध्ये. त्या वेगळ्या जगात ही स्टोरी तुम्हाला घेऊन जाईल आणि त्या वेगळ्या जगात हे सगळे कॉमेडी कॅरेक्टर्स, सगळे विचित्र कॅरेक्टर्स कसे रिॲक्ट करतात आणि काय एकंदरीत धमाल उडते का एकदम घाबरून तुम्ही थिएटरच्या बाहेर पडता, त्यासाठी तुम्हाला थिएटरलाच यावं लागेल. पण एक मला असं म्हणायचं की हा एक सिनेमॅटिक कॉमेडी आणि सर्वांगीण सर्व प्रकारचा सगळ्या जॉनरचा एक सिनेमा आहे आम्ही बनवलेला. म्हणजे वेगळ्या जगातली 7 आश्चर्य या सिनेमात दिसतात. कारण माझं ह्यात मालवणी कॅरेक्टर आहे. कोण इथे कोकणाचा आहे का? कोण आवाज करा जरा. क्रेझी. सो मी गजा नावाचं कॅरेक्टर करतोय. गजेंद्र परब त्याचं नाव आहे आणि तो चोर आहे आणि तो असं फक्त सोनं किंवा पैसे चोरी नाही करत, तो काही चोरी करू शकतो. तो काहीही चोरी करू शकतो आणि तो तुमचं हृदय पण चोरणार आहे तो 24 जुलैला. ऑफकोर्स माझी लाईन चोरली, थँक्यू सो मच. सो सगळे जर कॅरेक्टर आणि फिल्मबद्दल तर ऑफकोर्स तुम्हाला सांगतील. मला फक्त एवढंच पाहिजे की पुण्यातली जी लोक आहेत, पुण्यातली तुम्ही सगळे जे मुलं मुली आहात, तुम्ही थिएटरमध्ये जा आणि जर तुम्हाला कोणी विचारलं की फिल्म कशी वाटली तर चांगलं आहे वगैरे हे काय बोलायची गरज नाही. तुमचा तो साऊंड आहे त्यात बोलायचं. काय तुमचा साऊंड? तो पूर्ण जगभर बसायला पाहिजे, तेवढीच फक्त माझी रिक्वेस्ट आहे. आणि आता तुमच्यासाठी एक स्पेशल गोष्ट करण करणार आहे. तुम्ही कुठलंही वाक्य त्याला द्या, तो ते मालवणी बोलून दाखवणार आहे. तो असं बोललाय कारण माझं जे कॅरेक्टर आहे ते मला नव्हतं पाहिजे, पण आमचे जे डिरेक्टर आहेत ते बोलले की नाही हे तूच करणार, हेच तुला चॅलेंज आहे. बिकॉज रील्समध्ये जे आम्ही करत आलेलो आहे ते आम्हाला माहिती आहे की आम्ही हे करू शकतो, पण हे एवढं चॅलेंजिंग कॅरेक्टर होतं की मला त्या कॅरेक्टरमध्ये जायला कोकणात जावं लागलेलं, मालवणी शिकायला लागली आणि ती कशी शिकलं मलाच माहिती आहे. ह्यांनी मला सांभाळून घेतलंय, पुष्करराज आणि मनमीतनी. काय टोन लागला पाहिजे, काय शब्द आले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा खूप खूप मेहनत केली आणि खूप चांगलं वाटलं. काहीतरी वेगळं द्यायला भेटेल. म्हणजे तुम्ही माझा आणि सिद्धांतचं एक कॅरेक्टर बघत असाल रीलवर, सोनावणे वहिनी, सरफरी वहिनी, तर ते
आता बरोबर आवाज आला. हा, फिल्म बद्दल बोलतोय तर त्यावेळी आवाज नाही येतो तुमचा. हा, सो आता हे तुम्हाला नाही बघायला भेटणार आहे फिल्ममध्ये, कारण आम्हाला पण तुम्हाला काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स, सरांनी पण, जे आमचे डिरेक्टर आहेत त्यांनी पण एक सिनेमॅटिक एक्सपिरियन्स जो मराठीमध्ये असा जास्त घडत नाही, तो द्यायचा प्रयत्न केला. सो हा स्पेसिफिकली थिएटरमध्येच, ते हे करू नका की अरे वो जब OTT पे आएगा तभी देख लेंगे, हे करू नका. थिएटरमध्ये जा आणि तिकडे जाऊन हा सिनेमॅटिक एक्सपिरियन्स घ्या, बिकॉज सगळ्यांनी खूप वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न केला आणि तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. म्हणजे तुमचे जे एक्सपेक्टेशन्स आमच्याकडून असतात त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही तुम्हाला काहीतरी द्यायचा प्रयत्न करतोय. सो प्लीज आम्हाला सपोर्ट द्या. आणि कसा आवाज करायचा आहे? तुम्ही डॉक्टर आहे का हे सगळे? नाही, हे पार्टी सगळे नाही, ठीक आहे, बरोबर आहे. कारण की तुम्हाला म्हणजे प्रॉपर डॉक्टर तुम्ही, स्टिचिंग वगैरे पण. काय फाटलंय तुझं? पिक्चर बघून फाटणार ना बाई सगळ्यांची. म्हणून माईक ड्रॉप नको करू फक्त माझे. माईक ड्रॉप करणार होतो तू. थोडं वाटलं होतं. Anyway, हा, पण हा मूवी हॉरर, तुम्ही ट्रेलर बघितला असेल, याच्यात हॉरर आहे, याच्यात कॉमेडी आहे आणि याच्यात जसं मनमीत बोलला लव्ह स्टोरी आहे आमच्या 7 मित्रांची. आणि तुम्हाला याच्यात प्रॉपर म्हणजे एक पॅकेज आहे हा मूवी. याच्यात तुम्हाला दरवेळीच तुम्ही कुठेही हसू शकतात. म्हणजे असं एक टाइमला तुम्ही घाबरणार, दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला हसायला पण येणार. आणि 7 वेगळे, सगळे वेगळे कॅरेक्टर आहे. तुम्ही असं आम्हाला कधीच रील्सवर बघितलं नसणार असे कॅरेक्टर आहे सगळ्यांचे. सो प्लीज हा मूवी OTTवर नाही, थिएटरमध्ये जाऊन बघा. इट्स अ थिएटरिकल एक्सपिरियन्स. सो ते मिस ना करू. OTTवर मजा नाही येणार बिलकुल. सॉरी, येणार मजा, पण असं नाही ना मजा नाही येणार, पण थिएटरमध्ये जास्त मजा आहे. सो प्लीज जाऊन बघा 24 जुलैला भूतम भयम. माझा मी स्वतःच्या कॅरेक्टरबद्दल बोललाच नाही, ठीक आहे, सस्पेन्स आहे. ओके, तर नमस्कार, माझं नाव सिद्धांत सरफरे आणि या फिल्ममध्ये तुम्हाला माझं पात्र बघायला मिळेल तन्मय आपटे, जो पुण्याचा दाखवला आहे. आणि तो जसा मी रील्सवरती तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा की मी खूप जास्त फनी आणि स्लॅपस्टिक असतो, असा तुडतुडा असतो. पण फिल्ममध्ये तुम्हाला पूर्णपणे वेगळा दिसणार आहे. मी पूजा अर्चा करणारा, समजवणारा, जॉबला जाणारा आणि असंच तुम्ही जसे शांत आहात तसं शांत दाखवलोय मी. आणि जिथे जिथे कुठे कुठे हे वाईट मार्गाला जात आहेत तिकडे मी थांबवणारा असं तुम्हाला दिसेन. आणि हो, म्हणजे संध्याकाळी 7 वाजता त्याच वाईट मार्गावर दिसणार आहे. हो, म्हणजे मी 7 वाजल्यानंतर वेगळे दिवे लावतो. हे पाठ करून ठेवले मनमीतने सगळ्यांच्या मध्ये काय काय बोलायचं. तर हो, आणि प्रत्येक जण फिल्ममध्ये वेगळे दिसणार आहेत. मी पूर्णपणे वेगळा दिसणार आहे. सोशल मीडियावर जसे आम्ही आहोत तसे बिलकुल नाहीत. आणि हा खरोखर प्लीज ही फिल्म आहे ना थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण की त्याची मजा तुम्हाला वेगळी मिळेल. हॉरर असेल किंवा कॉमेडी असेल किंवा प्रत्येक सीन्स असतील ते तुम्हाला थिएटरमध्ये जास्त चांगल्या प्रकारे एक्सपिरियन्स करता येतील. सो बघायला जाणार ना तुम्ही? आवाज नाही येत फक्त आहे. हे लोक जाणार आहेत. हा ना, बघायला जाणार की नाही? 24 जुलैला भूतम भयम. तन्मय आपटे पुण्याचा आहे, जावं लागेल. नमस्कार, माझं नाव जाधव. तर या फिल्मच्या मनाने एकच सांगायचंय, मी जेव्हा जेव्हा पुण्यात येतो तर पुण्यातले मित्र जे माझे आहेत ना ते जाम भारी आहेत. म्हणजे ते एकमेकांसाठी काहीही करायला तयार असतात. तशाच 7 मित्रांची ही स्टोरी आहे. तर पुण्यातली असे वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत, ते सगळे कॅरेक्टर्स तुम्हाला या 7 मित्रांमध्ये दिसतील. आणि तुम्हाला तुमचे मित्र आठवतील ज्यांच्याशी तुम्ही आता मे बी बोलत नसाल. तुम्ही स्वतः थिएटरमधून जेव्हा बाहेर निघाल त्यांना फोन कराल आणि त्यांना बोलाल की भाई आठवण येते यार, भेट. सो हे या सगळ्या 7 मित्रांची जी लव्ह स्टोरी जो म्हणालाय तर ती बघायला नक्की तुम्ही 24 जुलैला एक सिनेमा बघायचा आहे. तो कोणता आहे? भूतम भयम. 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 पुण्याची लोक इतकी बोलतात, हे बोलतच नाही. भूतम भयम. तुम्ही बाहेरून पुण्यात शिकायला आहात का सगळे? त्यामुळे असं होतं. शुभम,
त्यामुळे तेच सांगतोय, तेच म्हणतोय, पुण्याचं जे वाक्य तू बोललास ना ते सगळ्या शहरांमध्ये जाऊन बोलायचंय मैत्रीचं. ओके कारण सगळेच वेगवेगळे इथे जमलेले आहेत की डन. पुण्याचे मित्रच नाही. आता दोन वाजले ना म्हणून छान. हा 2 वाजता त्यांना पुण्याने सवय लावली. एक बाकरवाड्या आणून एक ते अजून चार थोडं सांग. 5-10 मिनिटं लेट आलोस तर तू झोपले असते 4 पर्यंत. आपल्या सगळ्या कलाकारांपैकी पुण्यातलं कोण आहे मूळचं? पुष्कराज फक्त. नाही तो PCMCचा आहे, पुण्यातला आहे. प्लीज. बरोबर आहे. मी हातच वरती केला नाही, मी म्हटलं नकोच कॉन्ट्रोवर्सी. विचार करा, PCMCच्या माणसाने करणला मालवणी शिकवली फिल्म मध्ये. काय बनायचं म्हणजे? तू त्याला बोल ना PCMC. काही लोकांना कळला. आता जरा चार्ज झालेत असं वाटतंय सगळे. नाही आता ते मागचे चार्ज नाही झाले, त्यांना तुम्ही जबरदस्ती बसवले वाटतं. नाही, त्यांना चार्ज करायचं असेल तर पुन्हा एकदा डान्स होऊन जाऊ दे आपलं. 1 2 ओके. आपल्याच गाण्यावर. गाणं लावूया. इव्हेंट मधला कोरिओग्राफर आहे. तो असे जेव्हा इव्हेंट होतात त्या पुष्कराज आमचं इव्हेंट म्हणजे क्राऊड कोरिओग्राफी करतो. Yes. आय रिक्वेस्ट पुष्कराज सर प्लीज कॅन यू प्लीज मूव्ह हिअर अँड डू युअर कोरिओग्राफी. I will. प्लीज सर. अँड आय वुड लाईक यू टू जम्प अँड गो डाउनस्टेअर्स. येस. अरे हा म्हणजे एक मिनिट गाण्याचं पीठ. एकदा गोमू हे गाणं जर तुम्ही प्ले केलं तर मी 150 रुपयाचा जीपे करीन तुम्हाला. पुढची फिल्म करायची आरामात. बोला तर, हा गोमू लागू दे. काय नाही, एकदम सोपी स्टेप तुम्हाला पुष्कराज सर शिकवतील, ती तुम्हाला करावीच लागेल, तुमच्याकडे ऑप्शन नाही. एकदम सोपी. म्हणजे उठला नाहीत ना खुर्चीवरनं, उठाच, पण नाहीच उठलात, अगदीच लाज वाटत असेल तर, आणि कोणी शिक्षक मागे बघत नाही, ते आमच्याकडेच बघतायत, सो बिंदास. हा होऊ दे. काय ते डॉक्टर भाषेत काय खर्च. हा 1 2 3 गो. लेट्स गो. लेट्स गो पुणेकर. ओके. राईट कुणाला कळतं? राईट हँड सगळ्यांनी वरती करायचं. ओके. लेफ्ट हँड कुणाला कळतं? लेफ्ट. ओके. लेफ्ट साईडला जायचंय. राईट हँड घेऊन लेफ्ट साईडला जायचं. ओके. 1 2 3. एक मिनिट एकत्र करण्यामध्ये मजा आहे. म्हणजे एका डिरेक्शनला सगळे पाहिजे. रॅन्डम हाय करता असं वाटतं तिकडनं. ओके. इकडे व्हिडिओ निघतात फोडक्यामध्ये, प्लीज. सगळ्यांनी करायचंय. हा. ओके. एकदा आपण 1 2 3 वर रिहर्स करूया. 1 go. 2 3 4 1 2 3 4. लेट्स गो. पुष्कराच्या याला मॅच करा. पुष्कराच्या सिंगला मॅच दोन माझ्याशी बोलकी, तुमचा दरवाजा खोली, मुझसे शादी करून ये ना 15 वरून तुझी घेऊन पालकी. दोन माझ्याशी बोलकी, तुमचा दरवाजा खोली, मुझसे शादी करून ये ना 15 वरून तुझी घेऊन पालकी. अरे पोरानं स्वप्न सजवली, पण गोमून त्यांची विसरली, त्यांच्या मावळ्याला चिंबोरी चावली.
सॉन्ग आपण एक तिकीट देणार आहे तुझं नाव काय? श्रावणी. हाय श्रावणी. नाही आज ही होमू आहे. आषाढामध्ये तुला तिकीट मिळेल. श्रावणात नाही. श्रावणात हॅपी बर्थडे मिळेल. ओके लेट्स गो. कोण होईल या हिऱ्याचं पारखी पोरं टोळणीच्या मागे धावली लाईन मारायला लाईन लावली त्या मावऱ्याला चिंबोरी चावली जेव्हा तिने दिवाल्याला लावली हल्दी न माखवा सासरला जाते हो नाखवा तिच्या लवरला हल्दी न माखवा सासरला जाते हो नाखवा तिच्या लवरला हल्दी न माखवा. ओके भूतम भयम 24 जुलैला भूतम भयम आमचा चित्रपट येतोय आणि याच्यापेक्षा जास्त एनर्जी तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो येस थँक्यू श्रावणी. वेल प्लेड. सो मच. तू डॉक्टर नाही आहेस का? म्हणूनच असं करता तुम्ही. आता जेव्हा तुम्ही ऑपरेशन वगैरे कराल त्यात पण जरा पेशंटला जरा एनर्जी द्या जरा तुमच्यातली एनर्जी पास ऑन होते कधी कधी होईल सॉर्ट होईल विषय असं 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 जरा एनर्जी 2 3 4 काय 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 अरे मनमीत कडून होतं ते. बीट चुकला. बीट चुकला ना. असं देव 1 2 3 4 भूतामा भायामा 24 जुलै भूतामा भायामा लेट्स गो. भूतामा भायामा 24 जुलै भूतामा भायामा लेट्स गो. आपल्या सगळ्या स्टुडंट्स बरोबर एक सेल्फी होणार आहे. सगळे हात वर करा आणि पुढे या. भूतम भयम थिएटर्स मध्ये नक्की जाऊन बघा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. भूतम भयम भूतम भयम भूतम भयम भूतम भयम भूतम भयम